सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 टॅन। गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर। जी केम आटा चक्की। टॅन 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 टॅन। जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन। रवी हनुमान कुलकर्णी, मी राहणार महागाव। ह्या माऊली याच्यात आम्ही पूल बघायला आलोय। त्या पुलाचं सगळं पाणी भरपूर आहे, पाणी वाहतंय भरपूर, त्यामुळे सगळे बघायला आले। निसर्गाने कोप करू नये, व्यवस्थित चांगलं व्हावं सगळ्यांचं आणि इथून पुढं येणारे अपघात टाळावेत, सगळं छान व्हावं हीच अपेक्षा। लहान मुलांना इथून पुढे पाण्यामध्ये जाऊ नये, इथं लांबनं बघावं आणि या निसर्गाचा उपभोग घ्यावा चांगला, हीच अपेक्षा। सरकारने पण इथं लक्ष द्यावं, माणसांच्याकडे लक्ष द्यावं। तर सरकारने इथं काय घात होतात, काय पाणी जास्त आलं तर लक्ष द्यावं, हेच आमचा विषय। माऊलीला खूप पूर आलाय बरं का। माझे मित्रमैत्रिणींनो बघायला आपण पाण्यात हात घालू नका। संगम माऊली परिसरामध्ये आपण जे अतिवृष्टीमुळे झालेली परिस्थिती पाहत आहात, खरं म्हणजे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असावा, कारण मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रभाव आणि ही जी समाधी आपण बघतोय संपूर्ण पाण्यात गेलेली आहे। आणि या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन समिती सातारा जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे। फक्त बैठका होतात, नियोजन केले जातं, पण प्रत्यक्षात जागेवर जर पाहिले तर या ठिकाणी कुठेही आपल्याला गार्ड दिसून येत नाही। हे मोठं फार दुर्दैव आहे। आज नदीपात्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पूल बंद केलेले आहेत,
वाहतुकीसाठी, पण पर्याय काय आहे ते कुणीही सांगितलेलं नाही, अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी पाटण तालुका, जावळी तालुका आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, पण पर्यायी काय आहे हा प्रश्न प्रशासनाला सोडवता आलेला नाही. संगम माऊली येथे आर.डी. भोसले हे वार्तांकन करण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी या परिसराचा आढावा घेतलेला आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस धरण क्षेत्रात पडल्यामुळं धोम आणि कनेर धरणाला पाणी सोडलं आहे. आता हे संगम माऊली ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची समाधी पाण्याखाली गेली, पण इथं पाहिलं असता पूर पाहायला आलेल्यांची संख्या जास्त आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीनं काहीच उपाययोजना नाही. तशी उपाययोजना करायला पाहिजे होती, नाही तर ते एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, पाणी बघा आणि ती स्वतःच पाण्यात पडतं. तशी अवस्था इथं होऊ नये म्हणजे झालं. सुरक्षेची उपाययोजना आपत्ती व्यवस्थापनानं करावं, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि आमच्या पालकमंत्री साहेबांना विशेष करून नुसत्या पाटणवर न बघता इकडं तिकडं लक्ष द्यावं, एवढीच अपेक्षा जनतेच्या वतीने करत आहे. जाणीव मराठी न्यूजनं घेतलेली आहे. खरं म्हणजे प्रशासनाला जाणीव करून देणारे हे वृत्त न्यूज आहे. त्यामुळं प्रशासनानं लक्ष देऊन या ठिकाणी गार्ड निर्माण करावेत, आणि जर त्यांना शक्य नसेल तर इथल्या कोण ज्या सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा यांनी याकडे लक्ष देऊन या ठिकाणी गार्ड निदान सूचना करावी, एवढीच आम्हाला विनंती करावी वाटत आहे. आदरणीय सामाजिक कार्यकर्ते व बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय राजेंद्र चोरगे साहेब यांनी कैलास स्मशानभूमी बंद केलेली आहे. निसर्गाच्या समोर कुणीही मोठा नाही हे जरी खरं असलं तरी त्यांनी चांगल्या पद्धतीने उपाययोजना म्हणजे की लोकांनी या ठिकाणी येऊ नये यासाठीच त्यांनी ती स्मशानभूमी बंद केलेली आहे. मी निसर्गाला बी विनंती करतो की कृपया माणसांच्या जगणं असह्य व्हावं असं काही न करता त्यांचं जगणं पुन्हा एकदा बहारून टाकावं, यासाठी पावसानं थोडं कमी प्रमाणात बरसावं ही विनंती करतो. शेवटी निसर्गाच्या पुढं कुणीही मोठा नाही याची आम्हाला खात्री आता या ठिकाणी वाटत आहे. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी कालच स्मशानभूमीमध्ये पाणी शिरल्यानंतर आवाहन केलेलं आहे की अंत्यसंस्कारासाठी साताऱ्यातील व आजूबाजूच्या परिसरातील कोणी आपले नातेवाईक वा आणायचे असतील तर त्यांनी राजेंद्र चोरगे आणि जयदीप शिंदे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. सातारकरांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.